S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मधील कर्मचाऱ्यांनी गेल्या 12 वर्षापासून पेन्शन सुविधा सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करून अद्यापही पेन्शन सुविधा सुरू न केल्याने आज कर्मचाऱ्यांनी काम बंद करून आंदोलन केले। तर यापुढे बेमुदत संपावर जाण्याचा इशारा MTNLचे जनरल सेक्रेटरी विवेकानंद गिदे यांनी दिला। महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून पेन्शन देण्यात यावी यासाठी शिवसेना उपनेते माजी आमदार अरविंद सावंत हे गेल्या 12 वर्षापासून अविरत लढा लढत आहेत। प्रमोद महाजन हे दूरसंचार मंत्री असताना केंद्र सरकारकडून पेन्शन देण्यास मान्यता मिळूनही BSNLला पेन्शन सुरू करण्यात आली, मात्र MTNLच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही पेन्शन देण्यात आलेली नाही। त्यामुळे दूरसंचार विभागाने MTN मधील कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात नारेबाजी करत आज आंदोलन छेडले। पेन्शन लवकरात लवकर सुरू न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा विवेकानंद गिदे यांनी S9शी बोलताना दिला आहे। 1986 सालापासून आम्हाला महानगर टेलिफोन निगममध्ये सरकारने आम्हाला ढकललं। त्यानंतर आमचं जे 98 साली आम्हाला महानगर टेलिफोन समाविष्ट करण्यात आलं। त्या समाविष्ट केल्यानंतर आमचं जे आहे त्या वेळेपासून आमचं आंदोलन सुरू झालं किंवा आम्हाला सरकारी पेन्शन देणं। आमच्यानंतर 2000 साली जे BSNL भारत संचार निगम निर्माण झालं त्यांच्यासाठी या केंद्रातील सरकारने एक अध्यादेश काढला आणि त्यांना सरकारी पेन्शन लागू केली। त्या एकाच मंत्रालयामध्ये अखत्यारीत असणाऱ्या 2 कंपन्या आहेत, एक BSNL आणि एक MTNL। त्या BSNL साठी सरकार अध्यादेश काढून त्यांना सरकारी पेन्शन लागू करते। त्याच मंत्रालयात खाली असलेल्या MTNLच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे मुंबई आणि दिल्लीमधून असं 40,000 कर्मचारी त्यांच्यासाठी पेन्शन लागू करून द्यायसाठी महानगर टेलिफोन निगम कामगार संघ म्हणून ही जी युनियन आहे शिवसेना प्रणित, त्याचे आमचे अध्यक्ष आहेत माननीय आमदार अरविंद सावंत साहेब यांचं जे नेतृत्व हे करतात, ते माजी आमदार देखील आहेत आणि ते सातत्याने कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी लढा देत आहेत। त्यासाठी हे सरकार जे आहे आम्हाला फक्त म्हणजे तोंड पानं उचलायचं हे काम करते आणि आता त्याच्यावरती म्हणजे हे जे कपिल सिब्बल आमचे जे मंत्री आहेत त्यांनी ह्या महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी सांगितलं की बाबा मी पेन्शनचा ट्रस्ट करतो। ह्या ट्रस्टवरती विश्वास ठेवण्यालायक ह्या केंद्रामधील सरकारचे मंत्री आहेत का ते आपल्याला माहिती आहे। आमचे जे A राजा मंत्री होते ते कसे येऊन गेले, ह्याच्या पूर्वीचे मंत्री त्या लोकांनी सगळ्यांनी फक्त पैसा खाऊन अनेक घोटाळे केले आणि हे केंद्र सरकारचं घोटाळ्यासाठी प्रसिद्ध आहे। हे मंत्रालय काय शाश्वती आहे की आम्हाला पेन्शन देईल या ट्रस्टच्या मार्फतून? जर ही ट्रस्ट गुंडाळली तर आम्ही काय करायचं? आमची 25 ते 30 वर्ष या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस या महानगर टेलिफोन निगममध्ये झालेली आहे आणि त्याची जी जबाबदारी आहे हे केंद्रातील सरकारची आहे। ती पेन्शन सरकारी पेन्शन BSNL प्रमाणे आम्हाला देण्यात यावी याच्यासाठी माननीय आमदार अरविंद सावंत यांनी हे आंदोलन छेडलं आहे। हे आंदोलन आज 1 दिवसाचं आमचं पेन डाऊन टूल डाऊन आंदोलन आहे। जर समजा ही मागणी मान्य नाही झाली तर आमचं 11 तारखेपासून बेमुदत आंदोलन आहे। या संपामध्ये मी सांगितलं 100% सहभागी आहेत, कारण अधिकारी असून दे कर्मचारी असून दोघांसाठी हा एकमेव कारण पेन्शन म्हटलं का जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। पेन्शनसाठी प्रत्येक कर्मचारी जो आहे त्यासाठी लढ्यासाठी उतरलेला आहे, कारण त्यांच्या निवृत्तीनंतर काय करायचं आहे, कसं काय करायचं याच्यासाठी म्हणून हे आंदोलन आहे। जवळजवळ सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। लीला जगतापसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे।